मध्ये रेणापूर एकमेव शहर या ठिकाणी दिसून येत आहे की या ठिकाणी डुकराला विष्ठा करण्यासाठी डुकरांना इथं त्यांचा विधी करण्यासाठी इथं सिंथेटिक लेअरचं वॉकिंग ट्रॅक उपलब्ध करून दिलेला आहे। याची दखल इथल्या म्हणजे करणे किंवा राज्य सरकारने घेऊन यांना पुरस्कार द्यावा अशी परिस्थिती आहे की डुकरासाठी वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी रेणापूर शहरामध्ये उपलब्ध। क्रांतिकारी जय भीम फाइट फॉर राईट न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो। आज आपण रेणापूर येथील वॉकिंग ट्रॅक येथे आलेलो आहोत आणि व्यायाम करण्यासाठी जागा निश्चित केलेली आहे आणि या ठिकाणी सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी आहे। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं वॉकिंग ट्रॅक आहे। हा म्हणजे इथल्या नागरिकांसाठी बनवलेला आहे, परंतु या ठिकाणी पाहिलेलं असताना अशी परिस्थिती दिसून येते की हे नागरिकांसाठी बनलेलं नसून हे इथल्या डुकरांनी विष्ठा केलेली आहे आणि डुकरासाठी ही आहे काय तर हा वॉकिंग ट्रॅक। तर पाहू शकता कशा पद्धतीने ही डुकरासाठी झालेली व्यवस्थाच दिसून येत आहे। म्हणजे डुकरांना इकडे तिकडे जाण्यापेक्षा सिंथेटिक लेअर या ठिकाणी टाकलेला आहे आणि सिंथेटिक लेअरवर डुकरांनी यायचं आणि ते विष्ठा करायची अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे। म्हणजे या ठिकाणी रेणापूर शहरामध्ये शौचालयाची अवस्था म्हणजे बिकट आहे, नागरिकांना शौचालय उपलब्ध नाही, परंतु या रेणापूर शहरामध्ये रेणापूर एकमेव शहर या ठिकाणी दिसून येत आहे की या ठिकाणी डुकराला विष्ठा करण्यासाठी डुकरांना इथं त्यांचा विधी करण्यासाठी इथं सिंथेटिक लेअरचं वॉकिंग ट्रॅक उपलब्ध करून दिलेला आहे। अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे। हे पाहू शकता की रेणापूर शहराचा विकास हा कशा पद्धतीने आहे। म्हणजे माणसाचा विकास झाला, इथल्या नागरिकांचा विकास झाला, रस्ते नाली वगैरे वगैरे असं एक म्हणजे 100 कोटी 112 कोटी 55 लाखाचा निधी या ठिकाणी आला आणि 76 कोटीचे काम या ठिकाणी झालेले आहेत असं या ठिकाणी नमूद करण्यात येत आहे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणजे जे सत्ताधारी पक्ष होता बीजेपी त्यांच्याकडून। आणि पाहू शकता की या ठिकाणी डुकरासाठी केलेली व्यवस्था म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ही एकमेव नगर पंचायत आहे। याची दखल इथल्या म्हणजे केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने घेऊन यांना पुरस्कार द्यावा अशी परिस्थिती आहे की साठी वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी रेणापूर शहरामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे। प्राणी मित्र असतील या देशातील नागरिकांनी कौतुकच करावं अशी परिस्थिती आहे। म्हणजे माणसासाठी बनवलेला वॉकिंग ट्रॅक हा डुकरासाठी वापरण्यासाठी उपलब्ध आहे। तरुण असतील यांच्यासाठी म्हणजे वॉकिंग ट्रॅक असला सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक हा सिंथेटिक वॉकिंग ट्रॅकची काय अवस्था आहे हे पाहू शकता आणि तर डुकरासाठी झालेली व्यवस्था या ठिकाणी आहे। म्हणजे आणखी किती विकास या रेणापूर शहराचा व्हावा आणि किती विकास म्हणजे झाला पाहिजे ही परिस्थिती तुम्हाला बघितल्यानंतर दिसून येईल की माणसासाठी नाही माणसासंतू इथं डुकरासाठी व्यवस्था केली जाते अशी परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे। थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतं ते आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम, क्रांतिकारी जय भीम।